नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपण पाहताय आपला आवाज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे जाहीर सभेची. नारायणगाव वारुळवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राजश्रीताई बाबूराव बोरकर, नारायणगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ प्रीती राजेश कोल्हे, वारुळवाडी पंचायत समिती गणाचे सुशील शहाजी सोनवणे या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक 14/2/2017 रोजी सायंकाळी 7 वाजता नारायणगाव पूर्व वेस येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला. या सभेसाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, गुलाब नेहरकर, नेताजी डोके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात विस्ताराने. आज आपण पाहतो की जिल्हा परिषदची ही रणधुमाळी चालू आहे. अनेक लोक नवीन नवीन चेहरे घेऊन इथे उभारले आहेत. काय काम केलं तुम्ही या नारायणगावसाठी, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी, हा प्रश्न आता लोक तुम्हाला विचारत आहेत. साहेब, तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की मी राजकारण म्हणून राजकारणात आलेले नाहीये, तर मी समाजकार्यातून राजकारणात आलेले आहे. या नारायणगावच्या भूमीने मला पाहिलेलं आहे. लहानची मोठी मी ह्या सर्व लोकांसमोर झालेली आहे. त्यामुळे माझ्या अंगात काय गुण आहे, माझं काय वर्तन आहे हे ह्या लोकांना माहित आहे. फुकट नाही त्यांनी मला ह्या मागे 2002 साली ह्या गटात मी भरघोस मताने निवडून आले होते. आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की जे काही उमेदवार आपले जिल्हा परिषदेला निवडून आले होते 8 गटामध्ये, त्या 8 गटातील उमेदवारांपेक्षा जास्तीची मते ही मला मिळाली होती. एवढं प्रेम मला ह्या जिल्हा परिषद गटाने दिलेलं आहे. आज कुठलंही गाव असो, मग खोडद, माजरवाडी, हिवरा असो, आरवी गुंजरवाडी हे माझ्या मतदारसंघातलं गाव नव्हतं, एडगाव हे माझ्या मतदारसंघातलं गाव नव्हतं, धनगरवाडी हे माझ्या मतदारसंघातलं गाव नव्हतं, नारायणगाव वारुळवाडी हे माझं मतदारसंघातलं गाव होतं. तरीही मी ह्या लोकांच्या सुखदुःखात माझ्या मतदारसंघातील व्यक्ती गावं नसतानाही सामील होत राहिले, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिले, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहिले. अनेक प्रश्न असे आहेत की ते मी तन्मयतेने सोडवलेला आहे. आणि मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. नुसतं शेतकरी असणं वेगळं, नावावर 7-12 असला की आपण म्हणतो शेतकरी आहे, पण माझे वडील हाडाचे शेतकरी होते. कारण मी माझ्या वडिलांना शेतात पाणी भरताना पाहिलेलं आहे, माझ्या मोठ्या भावाला पाणी भरताना पाहिलेलं आहे. आम्ही सगळ्या भावंडांनी फुलाची शेतातील फुले तोडलेली आहे. कारण आम्ही लहानपणापासून शेतीतून मोठं झालेलो आहोत, उगीच असं मोठं झालेलं नाहीये. आणि प्रत्येक महिलेचा, प्रत्येक पुरुषाचा काहीही प्रश्न असो, मी त्या प्रश्नापासून कधीही दूर गेलेले नाहीये. आज 2-2.5 वर्ष होतील मला कुठलाही पद नाहीये, पण मी सकाळी उठते, नाश्ता करते आणि गावात ऑफिसला येऊन बसते. लोकांचा काही प्रश्न असेल तर मी त्यांच्या बांधापर्यंत जाते, त्यांच्या घरापर्यंत जाते. रात्री झोपडी असेल, तिच्या मिनमिनत्या दिव्यात सुद्धा मी त्या महिलेचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेत असते. म्हणून मला आज पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि आज काय चाललंय आपल्या मतदारसंघात ते पाहतोच आहे आपण. कोण जातंय, अहो तुम्हाला बिर्याणीचं टोप पाठवू का? लोक म्हणतात नको, तुमची 1 दिवसाच्या बिर्याणीने आमचं पोट भरणार नाही. मी ऐकते काल आमच्याच मळ्यात ऑफर केली, तुम्हाला 2 लाखाचं व्यायामाचं साहित्य पाठवू का? मला म्हटलं आम्हाला नको, आम्ही राजूताईची आहे, तिने लहानपणापासून तिला आम्ही पाहिलेले आहे, तिने तन्मयतेने आमची कामं केली, आमच्या सुखदुःखात सहभागी झालेली आहे. आम्हाला तुमचं काय नको,
5 वर्षात कुणीतरी येतं आणि म्हणतं की चला आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो, पण आमचा नागरिक आमचा मतदार स्वाभिमानी आहे. अहो तुम्ही काय करणार? काम करणार की पैसे वाटणार की काय करणार? आम्हाला फक्त शून्य मतदार मतदान करणार आहेत, शेतकरी मतदान करणार आहेत, व्यापारी मतदान करणार आहेत, तळागाळातील आमच्या महिला मतदान करणार आहेत आणि ह्या मतदानावर आम्ही तिन्ही उमेदवार निवडून येणार आहे. आम्ही आमिष दाखवत नाही, हे देऊ ते देऊ आमची परंपरा नाही. हे आम्हाला आमच्या नेत्यांनी चांगलं वर्तन शिकवलेलं आहे, चांगलं वागणं शिकवलेलं आहे, चांगलं बोलणं शिकवलेलं आहे, चांगल्या प्रकारे लोकांची कामं करण्यासाठी शिकवलेलं आहे. म्हणून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उभे आहोत. आज आपल्या भागात अनेक प्रश्न असतील, जिल्हा परिषद मतदारसंघात विजेचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तरुणांच्या रोजंदारीचा प्रश्न असेल, तरुणांच्या नोकरीचा प्रश्न असेल. ह्या प्रश्नांना आम्हाला हात घालायचा आहे म्हणून मी उभी राहिलेली आहे. आज आपण पाहतो की आपल्या तालुक्यात मोठी MIDC होऊ शकत नाही, मोठी इंडस्ट्री होऊ शकत नाही, पण आपल्याकडे जी साधन संपत्ती आहे शेती, त्या साधन संपत्तीचा काय करायचं? त्या साधन संपत्तीच्या बळावरच आपल्याला उद्योग उभारायचे आहेत. ते उद्योग उभारण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी मी उभी राहिलेली आहे. अनेक तरुणांना वेगळी दिशा देण्यासाठी मी उभी राहिलेली आहे. आपल्याला तालुका पर्यावरण क्षेत्र म्हणून जाहीर करायचा आहे. पर्यावरणाची अनेक सुविधा येथे उपलब्ध आणायच्या, त्यासाठी मी देश विदेशात जाऊन आलेले आहे. तिथे काय चाललंय ते मी पाहिलेलं आहे आणि ते मला या मतदारसंघात आणायचं आहे म्हणून मी उभी राहिलेली आहे. समोरचे कोणीही काही म्हणतील, कुणाकडे काय आहे कुणाकडे काय नाही, कोणाची क्वालिटी काय आहे हे सगळ्या मतदाराला माहित आहे. मतदार जागरूक आहे आणि येत्या 21 तारखेला तो हे दाखवून देणार आहे की कोण चांगलं कोण वाईट, कोण उमेदवार आम्हाला हवा आहे. मी कुणावर टीका करण्यासाठी उभी राहिलेली नाहीये. मी फक्त समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद मतदार संघात एक विकासाची गंगा आणण्यासाठी उभी राहिलेली आहे. मला काय करायचंय, कोण उभा आहे आणि कोण खाली बसले, मला काही त्याच्याशी घेणं नाहीये. कारण या नारायणगावला मला खूप प्रेम दिलेलं आहे. या नारायणगावचे मी अनेक प्रश्न सोडवलेले आहे. नारायणगावातील एकही माणूस नाही की मी त्याच्या उंबऱ्यापर्यंत गेलेली नाहीये. या परिषद मतदारसंघात एकही घर नाही की मी त्याच्या उंबऱ्यापर्यंत गेलेली नाहीये. त्यांच्या प्रश्नात त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहे आणि इथून पुढेही होणार आहे म्हणून मी उभे राहिलेले आहे. की मी माझं संपूर्ण जीवन हे समाज कार्यासाठी वाहिलेलं आहे आणि आता माझ्या कामाला न्याय देण्याची वेळ आहे. तरी मागे सरकू नका. मला आणि माझ्या दोन्ही बरोबर उभे राहिलेल्या उमेदवारांना साथ द्या. होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे. याच्यामध्ये विशेष करून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना सर्वाधिकार आज केंद्राने आणि राज्याने दिलेला आहे. त्याची सूत्र कुणाच्या हातामध्ये द्यायची याच्या अगोदरच्या वक्त्यांनी मग दिलीपराव कोल्हे असतील किंवा यांनी उर्वरित उमेदवारांबद्दल बोललेलं आहे. मला स्वतःचा अनुभव राजश्री ताईंनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. येडगाव मध्ये त्याच कार्यक्षेत्र नसताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विकास कामं केलेली आहे. साहेब, ज्या वेळेला आज जिल्हा परिषदेला ज्या उमेदवार उभे आहेत त्यांनी सुद्धा येडगाव आणि ह्या परिसरामध्ये जिल्हा परिषदेचं नेतृत्व करत असताना जी आपण मंडळीने त्यावेळेला आपल्या नेतृत्वाखाली वल्लभ शेडार असेल, आपण असेल आणि जिल्हा परिषदेचे त्यावेळेचे सदस्य असतील, त्यांनी जी मंजूर आम्ही केलेली कामं होती त्याची उद्घाटन यांनी आल्यानंतर केली आणि जी उद्घाटन केली 2 कामाचं केलं. एक तर 50 लाख रुपयाची नळ पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केलं. आम्ही सन्मान्य त्यांना आदराने त्या ठिकाणी बोलून सन्मान उद्घाटन पत्रिकेमध्ये नाव टाकलं असताना सुद्धा परस्पर जाऊन उद्घाटन केलं आणि त्या योजनेमध्ये आम्ही कामामध्ये लक्ष घातलं नाही. त्या योजनेला आज संपूर्ण 50 लाख रुपयाची योजना धूळ खात पडलेली आहे. एक पाण्याचा थेंब सुद्धा त्या ठिकाणी साहेब येत नाही. 15 वर्ष जिल्हा परिषद मध्ये नेतृत्व करत असताना त्या ठिकाणी गटनेता म्हणून असताना आम्ही कित्येक वेळा जिल्हा परिषदकडे आणि पंचायत समितीकडे ग्रामपंचायतच्या मार्फत त्या योजनेची चौकशी करा म्हणून सांगितलं. त्या ठिकाणी सुद्धा चौकशी केलेली नाही. ते काम का बंद पडलं हे सर्व मतदारांना माहिती आहे. एका रस्त्याचं काम सन्मान्य सरपंच असतील, मच्छिंद्र पाटील काशीद असतील, आपण मंजूर केलेल्या रस्त्याचं कामाचं उद्घाटन त्यांनी केलं. नको त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं. त्या कॉन्ट्रॅक्टरनं काहीतरी मलिदाब घेतला असेल. त्या रस्त्याची संपूर्ण खडी उघडी झालेली आहे. आज त्या ठिकाणी ते आल्याच्या नंतर आम्ही त्यांना आमचे मतदार प्रश्न विचारणार आहे. अशा पद्धतीनं त्यावेळेला काम केलं ना आपण बोललं ही वस्तुस्थिती खरं आहे. स्वतःचा मतदारसंघ वेगळा असताना या ठिकाणी येऊन त्या उभ्या राहिलेल्या आहे
आणि इकडे निवडून यायचं आणि तिकडे कामं करायची आणि इकडच्या मतदारसंघातील लोकांना वाऱ्यावरती सोडायचं, याचा गेल्या 10 वर्षापूर्वी आपण अनुभव घेतलेला आहे. राजश्रीताईंनी उल्लेख केला का हे सर्व राजश्रीताई जिल्हा परिषदच्या उमेदवार असतील आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवार असतील, यांची नाळ शेतीशी जोडलेली आहे. फक्त शेतीचीच नाही तर त्यांचा उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये त्यांची नाळ जोडलेली आहे. समोरच्या उमेदवारांनी येऊन या ठिकाणी जाहीर करावा आई मुक्ताईच्या समोर की तुमचा व्यवसाय नेमकी काय आहे, तुमचा उदरनिर्वाह कशावर चालतो, त्यांचा उदरनिर्वाह कशावर चालतो. यामध्ये सन्माननीय सर्व अधिकारी वर्ग आहे, सन्माननीय सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळी आहे, सन्माननीय या ठिकाणी पूर्वीचे शिवसेनेचे असलेले नंतर बीजेपी मध्ये गेलेले, त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्यांनी त्यांची धाक दपटशाही आणि सर्व पाहिलेले आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या साहेब विकासाची कामं गावामध्ये आणि परिसरामध्ये करत असताना विकास कामाला मदत करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी विकास कामामध्ये घोळ निर्माण करायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा लोकांना आपण ओळखलेलं आहे. पूर्व काळामध्ये मी आपला विनंती आपल्या सर्व मतदारांना आणि व्यापाऱ्यांना करतो, नोटबंदी नंतर सर्वात जास्त जर कुणाचं नुकसान झालं असेल तर शेतकरी, कष्टकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आज नारायणगाव सारख्या बाजारपेठमध्ये पूर्वीच्या व्यापारामध्ये आणि आत्ताच्या व्यापारामध्ये 50% व्यापार कमी झालेला आहे. शेतमालाच्या गेल्या 3-4 महिन्यापासून आपण पेपरला दररोज बातम्या वाचताय. आजही पेपरला त्या ठिकाणी सकाळ वर्तमानपत्रामध्ये रवींद्र पाटे असतील यांनी गेल्या 4-5 दिवसामध्ये चांगलं नामांकन पत्रकन केलेलं आहे. कुठल्याही शेतमालाला बाजारभाव नाही. त्याबद्दल साहेब हे मंडळी काही बोलत नाही. नागपूर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी अधिवेशन चालू असताना कर्जमाफी म्हणून आपण प्रश्न मांडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींनी, त्यावेळेला शिवसेनेचे हे गप्प राहिले. आणि आज त्या ठिकाणी परवाच्या रात्री जाऊन मुख्यमंत्र्यांना म्हणतात त्यांची युती तुडल्याच्या नंतर की आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. ज्यावेळेला सत्तेमध्ये तुम्ही होता त्यावेळेला तुम्ही कर्जमाफीसाठी तुमच्या बरोबर साथ का दिली नाही. आज सत्तेच्या वाटा कमी मिळेल म्हणून आज शिवसेनेची मंडळी त्या ठिकाणी आलेले आणि हीच मंडळी शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी एखादं चांगलं केलेलं काम सांगावं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा उर्वरित सर्व नेते असतील, आपण सर्वांनी जे काही काम शेतीच्या संदर्भामध्ये असतील त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. पक्षाने शब्द दिला का तुम्ही विधानसभेची तयारी करा आणि शेवटी अचानक माझं तिकीट कापलं. त्या याच्यात आम्ही नाही म्हटलं तरी थोडस गोंधळ अवस्थेमध्ये बीजेपीकडे गेलो आणि बीजेपीने तिकीट दिलं, इलेक्शन लढलो. 8-10 दिवसात साहेब काय करू शकत होतो तरी सर्व या तालुक्याने प्रेम करून 25,000 मतं दिली आणि पाहिलं मी 1-2 महिने बीजेपीचं काही नाही. वरती फक्त ते मोठी माणसांचं ते पक्ष खाली सगळ्यांना जुळवायचं, कुठला निर्णय नाही, कुठले काहीच नाही. त्याच्यानंतर 3 महिन्यात मी विषय सोडून दिला आणि खऱ्या अर्थानं मोदी सरकार जे सत्तेवर आले तेव्हापासून नाही म्हटलं तरी आपल्याला घरघर लागली. हा आपला देश कुपशित झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि तेच विचार पवार साहेबांचेच विचार पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये होते, बाळासाहेब ठाकरेंचे होते. ज्यावेळेस रामलीला मैदानावरती पवार साहेब आपले अण्णा हजारे उपोषणाला बसले त्यावेळेस मी त्यांना पाठिंबा म्हणून आळे फाट्याच्या चौकात शिवाजी पुतळेच्या तिथं उपोषणाला बसलो. रात्रंदिवस तिथं ढासामध्ये झोपायचो. घरचे बाकीचे मंडळी म्हणजे काय चाललंय नाही म्हटलं, भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. पण ज्यावेळेस लोकपालमध्ये पवार साहेबांच्या हाताला दालाला एका सरदारजीने हात लावला आणि त्यावेळेस अण्णा हजारे म्हटले एक मारली तर अजून किती मारल्या. त्याच वेळेस स्टेजवरून खाली उतरलो. म्हटलं आपल्या जर अशा नेत्याचा जर स्वाभिमान कोणी दुखवत असेल, ज्यांनी या महाराष्ट्राला नाही देशाला एक शेतकरी वर्गाला असेल गरिबांना हा जाणत्या राजांनी जे काम केलंय आणि अण्णा हजारे जर असे म्हणत असतील त्याच ठिकाणी उतरून त्या चौकामध्ये आम्ही त्यावेळी मी शिवसेनेचा होतो पण पक्षाच्या वतीने आणि मी स्वतः बाकीचे आनंदराव साहेब होते सगळे होते. आम्ही पुतळा जाळला आणि तिथंच अण्णांचा निषेध केला. असो या ठिकाणी आज बोरकरताई तुम्ही जिल्हा परिषदेला उगाच, पंचायत समितीचे 2 सदस्य तुमच्या बरोबर आहेत.
आज हे पार्सल जे आहे पुढं, हे आलेलं पार्सल आहे, हे तुम्हाला नारायणगावला आम्हाला भरपूर त्रास दिला. आज काय जिल्हा परिषद पाहिजेलच, उद्या काय आमदारकी पाहिजेलच, पडलं तरी जिल्हा परिषद पाहिजेलच, पडलं तरी आमदारकी पाहिजेलच. अहो ताई, काय लावलंय तुम्ही सांगा. माता, माझ्या भगिनी आहेत, माता आहे या ठिकाणी. तुम्हाला 30% आरक्षण 51% पवार साहेबांनी दिलं ना, दिलं का नाही? अहो तरी आमच्यावर अतिक्रमण, लग्न असलं तरी नवळे साहेब तिकडे सारखा बसले तिथं, हत्याच्या आईचा धंदा. का महिलांमध्ये बसा ना, त्यांच्याशी 4 गप्पा मारा, गोष्टी मारा, करा. त्यांचं कधी कधी नाही. मी करतो, मी केलं, आम्ही करणार, मी असं झालो. अरे बाबा, परमेश्वराचीच परवानगी घेऊन तसं यायचं खाली. काय आम्ही काय नको म्हणत होतो का? मागच्या वेळेस तुम्ही चुकली नारायणगाव मंडळीने. पार्सल स्वीकारायचंच नव्हतं, ठीक आहे स्वीकारलं. आता तर तुमच्या हातात आहे का नाही? आज तुम्ही इथं 5-5, 10-10 मतं जरी माणसांनी सर्वांनी गोळा केली ना, शपथ घ्या मुक्ताबाईची, शिवाजी महाराजांची, 10-10 मतं फक्त एकेकाने गोळा करा. जय श्रीराम. बोरकरताईचा आणि दोन्ही पंचायत समिती सदस्यांचा विजय भरघोस मताने होईल, हे तुम्हाला मी सांगतो. आणि हे पार्सल मुंबईला पाठवून द्या, बाद झालं. काही नाही. मगाशी म्हटलंय आमचे मित्र नेरकर साहेब, अहो काय धंदा आहे? अहो काय रॅकेट सोडून धंदाच नाही तर काय धंदा आहे? आता बाद झालं ना, आता तब्येत सांभाळा हो तुम्ही, तब्येत महत्वाची. अहो ताई, ताईची तोरकर ताई, तुम्हाला मूर्तीला जरी असेल तर त्यांची कीर्तिमान आहे, एक निष्कलंक हे चारित्र्य आहे. काही काळजी करू नका. अख्खा तालुका यावेळेस राष्ट्रवादीचाच सभापती होईल, पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकत आणि पुन्हा जिल्हा परिषद सुद्धा राष्ट्रवादीच्याच ताब्यात येईल. आणि खऱ्या अर्थानं मी जे स्टेजवर आज आलोय का, पवार साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, दिलीप साहेब असतील, आमचे आदरणीय नेते वल्लभजी बेनके साहेब असन, बेनके साहेबांचं माझ्यावर खूप प्रेम. कायम मला म्हणायचे, अरे नेताजी असा तसा ये इकडं, माझ्या वाढदिवसाला आले, माझ्या मंडळींनी घड्याळ दिलं भेट. अरे म्हटलं आता तरी बायकोचा एक घड्याळ आलं हातात, नाही घातलं. पण ही वेळ कधीतरी वेळ चांगली येते, या चांगल्या मुहूर्तावर मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि आपल्या बहुजन समाजाला मी सांगू इच्छितो, मग सगळ्यांना सांगू इच्छितो का बाबांनो, आता ही विधानसभेची पहिली रंगीत तालीम आहे. अख्ख्या महाराष्ट्राने दाखवून द्या का आम्ही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी. पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या राष्ट्रवादीच्या ताब्यात यायला पाहिजेत. त्यासाठी आपण आपलं गाव, आपला मळा, आपलं घर, पहिलं घर पहा, नाही तर घरातच बाबा इकडं आणि पोर रात्री जाते तिकडं, सकाळी कुठे तपास नाही, असं नको व्हायला. तेव्हा घर पाहिलं तर सांभाळा, आपली वाडी वस्ती सांभाळा, चांगलं नियोजन करा, कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका, कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. अहो एक काम आता तुम्ही सांगा, काळे साहेबांनी आतापर्यंत 50 कोटीची कामं आणली असतील, 15 कोटीची त्यांची कामं झाली. आता आमच्याकडे आमच्या मतदारसंघात साड्याच वाटल्या. अहो त्या साड्या अशा त्या द्राक्ष बागाला गुंडाळायला 20 रुपयाला घेतात. काय त्याला अर्थ आहे का? अहो यांनी 15 कोटी जे आणली, किती मतदार आहेत हो तुमच्या मतदारसंघात? असतील 27 असतील, 32 असतील. गुराला 15 कोटी. अहो एकाला 10-10 हजार रुपयाचा फंड आलाय. काय त्या साड्यांची का घेता तुम्ही 20 रुपयाच्या? स्वाभिमान आपला जागेवर ठेवा. ठीक आहे, या ठिकाणी मी सर्व तालुक्याला आव्हान करतो सगळ्यांना का या वेळेस पवार साहेबांना साथ द्यायची असेल आणि आपल्याला जर सुखी राहायचं असेल तर पवार साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही. संपूर्ण तालुक्याचा दौरा मी करतोय. जवळपास 4 गट मी आजपर्यंत प्रत्येक गावात, प्रत्येक मळ्यात, प्रत्येक वाड्यात जाऊन संपर्क साधून तालुक्याचे लोक
एकत्रित घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे कसे राहील या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. पण साहेब, मी सांगू इच्छितो की आता लोक मला असं म्हणतात की तुमचे उमेदवार निवडून आले पाहिजे, की तुमची गरज राहिली नाही, ती आता आमची गरज आली. कारण ज्या लोकांची जे हाल झाले, जे यातना त्यांनी सहन केल्यात, या सरकारने कायम शेतकऱ्यांच्या विरोधातच जे विरोधी धोरण जे अवलंबलं, याचं सगळ्यात जास्त हाल जर कुठं झाला असेल तर माझ्या जुन्नर तालुक्यात झाला. भाजीपाला असेल, फळबाग असेल, ऊस लागवडीचे आमचे सगळे लोक आहेत. अनेक लोक राष्ट्रवादीच्या मागे. माझी विधानसभेची निवडणूक झाली, अनेक विधानसभे निवडणुकीला लढले, पण त्याच्यामध्ये अनेक जण जे माझ्या विरोधात लढले ते आता माझ्या सोबतीच आलेले आहेत. हे असं का झालं? त्यांनी ओळखलं की राष्ट्रवादीशिवाय आता पर्याय. मग त्याच्यामध्ये नेताजी दादा असतील, मुस्लिम समाजाचे उभे राहिलेले गफूर पठाण असेल, किंवा आदिवासी समाजाचं जे नेतृत्व उभं राहिलं भविष्यामध्ये 2 महिन्यामध्ये ते पण राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं. हे नारायणगाव आणि वारुळवाडी माझं गाव, पण ह्या गावात दादा तुमच्यामुळे गडबड आहे. अनेक लोक जे राष्ट्रवादीच्या मागे होते, काय यांनी जादू केली मला माहित. निवडणुकीच्या वेळेस पण यांचा आणि माझा खूप वेळा सामना व्हायचा, पण त्यांनी कायम माझा आदर ठेवला, माझा अपमान केला नाही. वल्लभ शेठ हे माझे नेते आहेत आणि हा माझा मुलगा आहे, या पद्धतीने मान सन्मान त्यांनी प्रत्येक वेळेस माझा राखला. एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो. डिंगोरला तेव्हा नवरात्राचा कालावधी होता. 700-800 महिला गोळा झाल्या होत्या. मंदिरामध्ये आरती झाली आणि नेताजी दादाला तिथं भाषण करायला उठवलं. नेताजी दादा म्हटले, मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे उभं राहा. नंतर मला उभं केलं. मी म्हटलं, मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही मला मतदान करा. आता हे सगळे हसले, तसे त्या महिला पण हसायला लागल्या. मला एक काम करा, तुम्ही अर्धे जण भावाला मतदान करा, अर्धे जण मला करा. पण झालं काय, निम्मी तिकडे गेली, शिम्मी इकडे आली आणि भलताच माकड त्या खुर्चीवर बसला. आता म्हणजे निम्मी शिम्मी एक करा आणि पहिलं याला घालवा. अनेक वल्गना या तालुक्यामधून आपण आतापर्यंत ऐकलं. माझ्या जुन्नर तालुक्याचं पाणी खाली गेलं तर मी पदाचा आमदारकीचा राजीनामा गेलं खाली पाणी दिला का राजीनामा. आता इथं स्टँडवर नाही घोषणा केली, 19 तारखेपर्यंत बैलगाडा शर्यत जर सुरू झाली नाही तर मी आमदारकीचा राजीनामा. आणि हे राजीनामाचे भानगडे अनेक वेळा झाले. हे धमक्या आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यात, मतदारांनी ऐकल्यात. आता ते काही बोलणार नाही. हा, दादा सकाळी उतरलं तर होते ते म्हणले, अरे आतून 19 फेब्रुवारी त्यांनी सांगितली, पण साल सांगितला का? मग तो काय चुकलेला नाहीये. त्यांनी 2017 सांगितलं का? मला नाही सांगितलं. मग 2018 म्हणाल, 19 म्हणाल, 20 म्हणाल, असंच. पण काय आता सरकार पाडणार असेल तर पाडा, त्याला राजीनामा द्यायचा असेल तर द्या, मी आहेत तयारी. पण असं या मतदारसंघामध्ये अनेक लोकांनी सांगितलं, या जुन्नर तालुक्यामधले एकमेव महिला राखीव मतदारसंघ जे आलं ते नारायणगाव वारुवाडी मतदारसंघ आला. या मतदारसंघातून नेमकी आपल्या पक्षातून कोण उभे करायचे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संख्या आणि प्रत्येक गावामध्ये ताकद आपली खूप मोठ्या प्रमाणात. अनेक जण इच्छुक होते. अनेकांना वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण तिकीट घेतलं तर निश्चित प्रकारे आपण निवडू. सत्य परिस्थिती. पण तिकिटाच्या या भानगडीमध्ये मला सगळ्यात जास्त साहेब कमी त्रास झाला असेल तर तो या नारायणगाव मध्ये झाला. सगळ्यांनी एकजुटले म्हणले कोणालाही तिकीट द्या, पण पुढची बोकाडी मात्र आपल्याला पाडलीच पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था रचना तुम्ही करा. म्हणून सगळे जे इच्छुक आहेत त्यांनी राजशिष्यताईला चांगल्या प्रकारचा पाठिंबा दिला. शेवटी मी लहानपणापासून जे वावरतोय, आमच्या शेजारीच राजशिष्यताई राहणारी, मी तिला लहानपणापासून मावशी मावशी म्हणतो. आणि माझ्या मावशीला ते तिकीट भेटलंय. इथं ती उभी नसून अतुल बेनके उभा आहे. या पद्धतीने सर्व तरुण कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, प्रत्येक गावातले माझे बांधव असतील, यांनी चांगलं एक दिलाने काम करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. शेवटी हे इलेक्शन आहे. निवडणुकीच्या माध्यमातून गैरसमज आणि भुलवण्याचं काम काही मंडळी करतात.
अरे ते पुढे नीट राहतील का? तुम्ही इकडे मदत केली तर आम्ही तुम्हाला पुढे आमदार केलं मदत करू. नाही, मला आमदार व्हायचंच नाही, पण ही जिल्हा परिषदची सीट ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच निवडून आली पाहिजे. कुणी जर अन्यथा असा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याला भर चौकात जाव विचारल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायशिराची सीट ही वल्लभशेठ बेनके साहेबांनी दिलेली आहे, ही अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे. आणि याच्या विरोधात कोण जर आपल्यामधली दुपळी करून गैरसमज करण्याचा निर्माण करत प्रयत्न करत असतील तो अजिबात आम्हाला मान्य नाही. पुढच्या उमेदवारांबाबतीत अनेक जण बोलले, मला काही बोलायचं नाही, पण कशा पद्धतीने हे राजकारण करत. या नारायणवाडीचा ओडीआर मधून बबनराव काळेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षाने आपला रस्ता मंजूर केला. कानावर खबर आली का लगेच म्हणतात मी केलं. या दोन्ही ग्रामपंचायत मध्ये घंटागाडी आले का लगेच ते म्हणणार मी केलं त्याच्यावर नाव टाक. काही जरी झालं तर म्हणणार मी केलं. बबनराव आपल्या शांतगडी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कधी नाही ते 15 ते 20 कोटीचे कामावर बबनरावने इथं मंजूर केले, पण कधी त्यांनी गवगावा केला. अहो, ते आर्वी गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाचा दवाखाना केला, तिथे 3-4 रस्ते केले, त्याचे त्यांनी मंत्री आणून उद्घाटन केली. शेवटी त्याचे पुरावे सगळे आम्ही गोळा केले आणि संपूर्ण त्या गावामध्ये वाटलं. तेव्हा ते गावाला कळालं की हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बबनराव काळेंनी अशीच बोलवण्याचं काम या नारायणवाडी परिसरामध्ये. मला भांडू नका, चला जाऊन द्या. पण याचा गैरफायदा सगळे लोक घ्यायला. अहो, ही ज्या मतदारसंघामधली जे कामं केलेले आहेत ते बबनराव काळेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आहेत. हे ठामपणे कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगण्याची गरज आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये एक ग्रामपंचायत सोडली तर सगळे ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात. गावामध्ये अनेक ठिकाणी गट निर्माण होतो, पण मला अभिमानाने सांगायचं वाटतं की नारायणगाव आणि वारुवाडी मधली सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती आता एक पडलेली आहे आणि सगळेच राजश्रीताईच्या मागे राहण्यासाठी चंग बांधलेला आहे. दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार चांगले सुशिक्षित उमेदवार देण्याचा प्रयत्न आपण केला. प्रीतीताई कोल्हेंचा उल्लेख झाला, सुशीलभाऊ सोनवणेंचा उल्लेख झाला, राजश्रीताई बोरकरांचा उल्लेख झाला. फक्त याच गटात नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद 14 जिल्हा पंचायत समितीचे जे उमेदवार दिलेले आहेत त्या सर्व उमेदवार अत्यंत निर्मळ मानायचे, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे लोकांना सामोरे गेलेले उमेदवार. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे 21चे 21 उमेदवार सगळे निर्व्यसनी उमेदवार आहेत. म्हणजे अशांची मोड बांधून तालुक्याला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भविष्याच्या कालावधीमध्ये होणार आहे. तर माझं गाव आणि हा मतदारसंघ कुठल्याच बाबतीत कमी पडता कामा नये अशाच प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. जिथं जिथं आता 5-6 दिवस राहिले, हे 5-6 दिवस आपल्याला हे वातावरणचं राखण करायचं, पण जिथं जिथं ज्या ज्या बाबतीत कमी पडतील त्याचा राग, त्याचा रुसवा, त्याचा दोष तुम्ही उमेदवारांवर देता कामा नाही. कोणाला काय लागलं तर त्यांनी मला सांगा, ते पूर्ण करण्याचं काम मी इथं वचनबद्ध आहे आणि कुठल्याच बाबतीत कमी पडून देणार नाही. आपले नेते वळसे पाटील साहेब इथं आलेले, सातत्याने आपल्या तालुक्याचा आणि परिसराचा ध्यास त्यांच्या मनामध्ये आहे. औरंगाबाद नगर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांच्या तालुक्यात इलेक्शन आहे, संपूर्ण जिल्ह्यात आहे. पण आम्हाला जो तुम्ही साहेब वेळ दिला त्याच्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. या गावामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये 33 लाखाचं वाचलेलं, ज्याच्यामधून UPSC आणि MPSCचं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण होईल. असं प्रदीप दादा कंद यांनी मला विचारून कुठं द्यायचं होतं, म्हणलं माझ्या नारायणगाव मध्ये द्या, तिथं जागा आहे, चांगल्या पद्धतीने होईल. पण हे काम पण मी आणलं या पद्धतीचे वल्गना ते करतात. हे सातत्याने लोकांना फुलवण्याचं काम. आमचं शंकर त्याचं दुकान, काही अपप्रवृत्ती लोकांनी इथं बाहेर काढ, शंकर आणि त्याचे भांडे सगळे बाहेर, त्याला परत बसवण्याचं काम आमच्या सगळ्या नेते मंडळीच्या सहाय्याने आम्ही शंकरला इथं परत इथं बसवलं. अरे ज्यांनी शंकरला बाहेर काढलं त्यांनी आम्हाला या गावातून, आम्ही त्याला गावातूनच बाहेर काढून दाखवलंय. ही इतिहास आपल्या नारायणगाव मध्ये घडलाय, हा कोणी विसरू शकत नाही. अरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा लढा अपप्रवृत्तीच्या विरुद्ध लढा आहे. नीतिमत्तेने पुढे चालणारे आपला पक्ष आहे. मग नीतिमत्तेने पुढे चालत असलेल्या पक्षाने सगळ्या लोकांचा विश्वास शाश्वतपणे कोणाच्या पाठीमागे उभा असेल तर राष्ट्रवादीच्या मागे आहे. म्हणून हे व्यासपीठावरचं चित्र आपल्याला सर्वांना दिसत आहे. उद्याच्या 21 तारखेला राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे. थोडा आवाज वाढवा.
आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये आपण सर्वांनी या नारायणगाव वारुळवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना घड्याळाच्या समोरचं बटन दाबून विजयी करावं अशी विनंती करायला आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली. 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला तितकीशी चांगली कामगिरी करता आली नाही. 2 जिल्हा परिषदच्या जागा निवडून आल्या, 7 पंचायत समितीच्या जागा निवडून आल्या. जिल्ह्याची जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आली, पण आपल्या तालुक्यामधली पंचायत समिती आपल्याला काही त्या ठिकाणी निवडून आणता आली नाही. त्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम आपल्या अख्ख्या तालुक्याला त्या ठिकाणी भोगायला लागले. कारण या निवडणुकीमध्ये काही देशाच्या कुठल्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णय नाही होत. राज्याचे कुठले प्रश्न या निवडणुकीमध्ये चर्चेला नाही घेतले जात. या निवडणुकीमध्ये ज्या प्रश्नाची चर्चा व्हायला पाहिजे की आज जिल्हा परिषदेची जी त्रिस्तरीय व्यवस्था आहे, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या 3 संस्थांच्या माध्यमातून माझ्या गावातला, माझ्या वाडीतला, माझ्या वस्तीतला रस्ता, प्यायचं पाणी, आरोग्याची सुविधा, शिक्षणाची सुविधा, अंगणवाडी असेल, बालवाडी असेल, या सगळ्या गाव पातळीवरच्या आणि स्थानिक पातळीवरच्या पायाभूत सुविधा आहेत. या पायाभूत सुविधा जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. आणि दुसरी गोष्ट की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, त्या वैयक्तिक लाभाच्या योजना जर गरीब माणसापर्यंत, सामान्य माणसापर्यंत त्या ठिकाणी जर पोहोचवायच्या असतील तर या संस्था आपल्या ताब्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. मी अतुल बेनके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करीन की या वेळेला एक चांगलं नियोजन या जुन्नर तालुक्यामध्ये आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं केलेलं आहे. कर्तबगार उमेदवारांना संधी दिली. मागच्या वेळेला आमच्या बबनराव काळेंनी सुद्धा चांगलं काम केलं. बबनराव काळे मूळ आंबेगाव तालुक्यातले, माळुंगे पडवळचे, पण कधी 5 वर्ष तिकडे आलेच नाही. इकडं सगळा जो काही निधी आहे तो सगळा इकडंच आणला. माळुंगे पडवळला काही निधी त्यांनी दिला नाही बबनरावने. रस्ता केला का? मला न सांगता केला. आणि नुसते एकटे बबनरावच नाही निवडून आले, तर मागच्या वेळेला या गटामधले दोन्ही पंचायत समितीच्या जागा तुम्ही सगळ्या नारायणगावच्या या परिसरातल्या जनतेनं विजयी केल्या. आणि या वेळेला सुद्धा मला खात्री आहे की आपण या वेळेला सुद्धा तिन्ही जागा निश्चित प्रकारे विजयी केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या तुम्ही कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. उमेदवार कर्तबगार आहे. राजेश्रीताई बद्दल तर तुम्हाला काही सांगायला नको. गेले अनेक वर्ष सामाजिक जीवनामध्ये गोरगरिबांची सुखदुःख दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम करणारी आमची एक भगिनी. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही एकत्रितपणानं संचालक म्हणून काम केलं. पक्षाच्या अध्यक्ष म्हणून महिलांच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने सोपवलेली होती. आणि मधल्या काळामध्ये जरी काही पद जरी मिळालेलं नसलं
तरी अविश्रांत काम करून त्याच्यामधून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचं काम त्यांनी केलं आणि आज त्या पुन्हा आपलं नशीब या ठिकाणी आजमावायला निघालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की काही लोक असे असतात की ज्यांना पदाची आवश्यकता नसते. काही माणसं पदामुळे मोठी होतात, काही माणसांच्यामुळे पद मोठी होतात आणि आपल्याला ही निवडणूक कशा करता जिंकायची. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश नाही मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश नाही मिळालं. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जर आम्ही जिंकली, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमच्या ताब्यात राहिली, मी सांगतो अतुल, ही उद्याच्या विधानसभेची आणि लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम आहे. तुम्ही आज या तालुक्यामध्ये घवघवीत यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळवून द्या. उद्याचा आमदार आणि या भागाचा खासदार सुद्धा हा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी निवडून आणायचा निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये प्रयत्न करू. बाकीचे सुद्धा पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार जरी नवीन असले, आमच्या प्रीतीताई असतील, आमचे सोनवणे असतील, तरी त्यांना आता पक्षाने संधी दिली. त्यांची ते सुद्धा आपली कर्तबगारी करून त्या ठिकाणी दाखवते. पण घडतं काय की आम्ही लोक बऱ्याच वेळेला चुकीच्या गोष्टीच्या पाठीमागे वाहवत जातो. मगाशी कोणीतरी उल्लेख केला, मला वाटतं नेताजी दादांनीच केला. मग कोणी 70 रुपयाच्या साड्या वाटल्या, कोणी 100 200 रुपये कोणाला देणगी देते, कोण कुठं ट्रिपा काढतंय, कोण बिर्याणीची जेवण घालतंय. पण हे काय आपल्या आयुष्याला पुरणार नाही. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर बदल करायचा असेल तर आपल्याला हेच लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम या देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी जे घडवलं, 50 वर्ष अविरतपणानं या राज्यामधल्या, या देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे पवार साहेब, ज्यांनी तुमच्या माझ्या शेतमालाला आधारभूत किमती दिल्या, ज्यांनी या देशामधलं अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं, ज्यांनी अन्न सुरक्षा योजना आणली, ज्यांनी 71,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज शेतकऱ्याला 6% व्याजदराने देण्याच्या संदर्भातला निर्णय केंद्र सरकारने घेतला. आम्ही सरकारमध्ये होतो, आम्ही त्याच्यामध्ये आणखीन 4% टाकले, 2% पर्यंत खाली आलो आणि अजितदादा पवार आणि मी आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करत असताना आज आम्ही जिल्हा बँकेमध्ये निर्णय घेतला आणि पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज बिनव्याजी या जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण द्यायचं काम करतो. हे आमच्यासारखे लहान कार्यकर्ते हे काम करू शकतात. शेततळ्याचं अनुदान तुम्हाला मिळालं, फळबाग योजनेचं अनुदान तुम्हाला मिळालं, पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू केली, त्याच्यामधून अनेक रस्त्याची कामं झाली, सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून गावागावामध्ये शाळांच्या खोल्या झाल्या. आज मग छोटे पाटबंधारे असतील, मोठे पाटबंधारे असतील, औद्योगिकरण असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असतील आणि आपले आदरणीय नेते पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून 10 वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये मोठं विकासाचं काम झालं. पण आपल्या लोकांची स्मृती जरा कमी आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत एक जादूगार आला, मुलीचं इंजेक्शन घेऊन आला, सगळी चॅनेल, सगळी वर्तमानपत्र, सगळ्या मोठ्या लाखाच्या सभा आणि या देशातल्या लोकांना इंजेक्शन दिलं आणि भूल दिली आणि फक्त यांनी टीव्हीवरून सांगायचं
की 60 वर्षात या काँग्रेसच्या लोकांनी, राष्ट्रवादीच्या लोकांनी काही केलं नाही. तुम्ही माझ्या हातामध्ये सत्ता द्या, मी तुम्हाला अच्छे दिन दाखवतो. वरून ते म्हणायचे मैं अच्छे दिन, खालून लोक म्हणायचे आएंगे, कोणी म्हणायचं आपकी बार, इकडून म्हणायचे मोदी सरकार. झालं. सगळ्यांना वाटलं तर यांनी काहीच केलं नाही. आपण विसरून गेलो पवार साहेबांनी कर्जमाफी केलेली. आपण विसरून गेलो आपल्या शेतमालाला भाव दिलेला. आपण विसरून गेलो आपल्या तालुक्यामध्ये 5-5 धरणं झालेली. जो उठला जो सुटला त्यांनी त्या कमळावर शिक्का मारला. आणि शिक्का मारल्याच्या नंतर आज देशामध्ये सरकार आलं आणि त्या सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अच्छे दिन आलेले आले का नाही आले. त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या, या देशातला शेतकरी शेतीमध्ये जेवढी गुंतवणूक करेल त्याच्या 1.5 पट उत्पन्न त्याला देण्याच्या संदर्भामध्ये माझ्या सरकारच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ. निर्णय घेतले का? आज कांद्याची बाजार काय, आज बटाट्याला भाव काय, आज अन्नधान्याच्या बाबतीत परिस्थिती काय, आज दुधाच्या बाबतीत परिस्थिती काय. आज या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. कारण आता मोदी साहेब म्हणतात मला खाणाऱ्याची चिंता जास्त आहे, पिकवणाऱ्याची चिंता कमी आहे. त्यांचं मतदार तिकडं शहरात राहतात. पिकवणारा माणूस शेतकरी जो आहे तो ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागातला शेतकरी जिवंत राहिला नाही. या देशामध्ये त्यांनी अन्नधान्याचं उत्पादन केलं नाही, दुधाचं उत्पादन केलं नाही, फळांचं उत्पादन केलं नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही. पण ग्रामीण अर्थव्यवस्थेचं, ग्रामीण भागाचं यांना काही पडलेलं नाही. यांना जे पडलंय ते फक्त शहरात पडलेलं. तर शहरातले माणसं कोणी आमचे दुश्मन नाही, त्यांना स्वस्तात मिळालंच पाहिजे. पण त्यांना स्वस्तात देण्याच्यासाठी निदान जो पिकवणारा शेतकरी आहे तो पिकवणारा शेतकरी निदान जिवंत राहिला पाहिजे. तो शेतकरी जर उद्ध्वस्त झाला, त्यांनी शेती करायची सोडून दिली, तो कर्जबाजारी झाला, त्याला मदत करायची भूमिका जर घेतली नाही तर या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल. जशी की आम्ही 1972 सालामध्ये अन्नधान्य या देशात नव्हतं तर परदेशातून आणून लाल ज्वारी आम्ही खाल्लेला हा देश आम्ही पाहिला. दुसरं एक आश्वासन तुम्हाला दिलं की मी परदेशात जाईन, या देशातल्या खूप पुढाऱ्यांचा, या देशातल्या खूप उद्योगपतींचा काळा पैसा परदेशात आहे, तो सगळा पैसा मी घेऊन येतो, तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये 15-15 लाख रुपये टाकतो, तुम्ही फक्त बँकेचं खातं उघडायचं काम करा. तुम्हाला वाटलं आता 15 लाख येणार आपल्या खात्यात, माणसं भराभरा सुटली, बँकेत गेली, बँकेची खाती उघडली, रोज जाऊन बँकेत चौकशी करत होते, आले का 15 लाख. कोण सकाळी जात होता, कोण संध्याकाळी जात होता, कोण झोपेत डचकून उठत होता, आले का 15 लाख. पण ते काही पैसे येणार नव्हते आणि येणार पण नाही, त्याची काळजी करू नका. तुम्हाला मला निवडणुकीच्या साठी, मताच्या साठी दिलेली भूल आणि मताच्या साठी दिलेलं ते इंजेक्शन होतं. मग शेतकरी असू दे नाही तर गरीब माणूस असू दे, पण आज मला मोदी साहेबांना, भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या काळ्या पैशाच्या मागे लागला होता तो काळा पैसा आणायचं सोडून दिलं. तुम्ही नोटाबंदी तुम्ही केली, पण नोटाबंदी करायच्या आधी स्विस बँकेने जी यादी, काळ्या पैशाची परदेशातली यादी भारत सरकारला सादर केलेली, ती काळ्या पैशाची यादी तुम्ही भारतातल्या जनतेच्या समोर उघडी का करत नाही? तुम्ही कोणाचं संरक्षण त्या ठिकाणी करता? नोटाबंदी केल्याच्या नंतर आम्हाला वाटलं तुमचा हेतू प्रामाणिक आहे, पण हेतू प्रामाणिक नव्हता. कारण परदेशामध्ये तुम्ही गेलात, इंग्लंडमध्ये तुम्ही गेलात, तर इंग्लंडमध्ये 50 पाऊंडाच्या वरती दुसरी कुठली करन्सी नाही. तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात तर $100 वरती करन्सी नाही.
आणि मग आमच्या देशामध्ये काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 500ची आणि 1000ची नोट बंद करून त्या ठिकाणी तुम्ही 2000ची नोट काढली. कोणाच्या हितासाठी काढली मोदी साहेब? पण आज त्याचा परिणाम काय झाला? 15 लाख तर नाही झाले, पण ज्याच्या खात्यामध्ये स्वतःच्या हक्काचे पैसे होते त्याला स्वतःच्या हक्काचे पैसे काढण्यासाठी दिवसभर महिनाभर लाईन मध्ये उभं राहावं लागलं, तरी सुद्धा त्याला ते पैसे मिळाले नाही. त्याला ते पैसे मिळाले तर नाहीच. पण आपल्याला कधी कधी समजत नाही नक्की आपण कुठल्या परिस्थितीचा सामना करतोय. तुम्ही सगळी शेतकरी मंडळी आहात. शेतकरी मंडळींनी फक्त एक गणित करून मला सांगा की नोटाबंदीच्या आधी आमच्या शेतीच्या मालाचा भाव काय होता आणि आज आमच्या शेतीच्या मालाचा भाव काय? मी गेले 5 दिवस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर होतो. जळगाव जिल्ह्यात गेलो होतो, औरंगाबादला गेलो होतो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेलो होतो. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जी 13,000 रुपये क्विंटलनी तुरीची डाळ विकली जात होती, ती या वर्षी 4,000 रुपये क्विंटलनी त्या ठिकाणी विकली जाते. आज हे शेतकऱ्याचं जे क्विंटल माग जे नुकसान झालेलं आहे, 9,000 रुपयाचं जे नुकसान झालेलं आहे क्विंटल माग, ते नुकसान कोण भरून देणार? आज तुमच्या माझ्या परिसरामध्ये कांद्याचा भाव 50 रुपयापर्यंत आला. शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते, आम्हाला 600-750 रुपयापर्यंत त्या ठिकाणी भाव मिळत होता. शेवटी आज साखर कारखाना असेल, आज साखरेचे भाव असते, हे सगळे भाव पडल्याच्या नंतर मोदी साहेबांच्या पोटामध्ये एकदम कसं तरी व्हायला लागतं, कारण ग्रामीण भागाशी त्यांचा काही संबंध नाही. आणि म्हणून यांनी जी आश्वासनं तुम्हाला मला दिली, ती आश्वासनं हे लोक पुरे करू शकत नाही. आणि म्हणून यांना आपल्याला सत्तेमधून त्या ठिकाणी बाहेर काढायचं. तरुण पिढीला आश्वासन दिलं होतं की दरवर्षी आम्ही 2 कोटी रोजगार निर्माण करू या देशामध्ये. आज नोटाबंदी झाल्यानंतर परदेशातला पैसा यायचा तर थांबलाच, पण आज आमच्या देशामध्ये आलेली गुंतवणूक बाहेर जायला लागली. तुम्ही चाकणच्या MIDC मध्ये जाऊन बघा, कुठल्या MIDC मध्ये जाऊन बघा, आज त्या ठिकाणचं उद्योगांचं 50% प्रोडक्शन कमी झालेलं आहे. आणि प्रोडक्शन 50% कमी झाल्याच्यामुळं आज 50% कामगारांची कपात करण्याचं धोरण या कारखानदारांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आज तरुण माणसाच्या हातातला रोजगाराची संधी त्या ठिकाणी निघून गेली. आता याला जबाबदार कोण? आज आत्महत्येच्या बाबतीत सांगितलं, मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. माझ्या डाव्या बाजूला देवेंद्र फडणवीस तिथे खाली बसायचे, माझी पुढची वरती असायची. जोर जोराने उठून सांगायचे, या महाराष्ट्रामध्ये एवढे 1000 आत्महत्या झाल्या, या सरकारवर 302चा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि या सरकारमधल्या लोकांना चापकाने चौकात फटकून मारलं पाहिजे. आज बापट साहेब सांगतात, आज बाकीचे लोक सांगतात, आणि जी ऑफिशियल आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार गेल्या 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये 8,000 आत्महत्या झाल्या. मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला सांगा की आज या 8,000 आत्महत्या झाल्या त्याच्याबद्दल 302चा गुन्हा कोणावर दाखल करायचा आणि त्याच्याबद्दल चापकाचे फटके कोणाला आणि कुठे मारायचे हे तुम्ही आज आम्हाला सांगा. तुम्ही या देशातल्या जनतेची फसवणूक करायचं काम त्या ठिकाणी करू नका. महागाई कमी करण्याच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलेलं होतं, पण तेही आश्वासन त्यांना पार पडता आलं नाही, करू शकत नाही. आज सगळ्या फ्रंटवर नापास झाल्याच्या नंतर तुमची माझी दिशाभूल करण्याच्यासाठी एक वेगळी भूमिका आज देशामध्ये त्या ठिकाणी मांडली जाते. मग कोण म्हणतो पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं, कोण आणखीन दुसरं काहीतरी सांगतो. मी 4-5 दिवस इथं नव्हतो. मी आज सकाळी आलो पहाटे 4 वाजता. आल्यानंतर गेल्या 4-5 दिवसाचे पेपर वाचत होतो, बघत होतो पेपर. वाचता एक बातमी माझ्या वाचनामध्ये या ठिकाणी आली आणि त्या बातमीमध्येचा मथळा असा आहे, दैनिक पुढारीची 12 तारखेची बातमी आहे की शेतकऱ्यांचे आजचे दिन गेले कुठे, असा प्रश्न विचारलाय. आणि हा प्रश्न कोणी विचारला? नेताजी दादा
हा प्रश्न विचारला खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी. आता तुम्ही सरकारमध्ये, तुम्हीच विचारता अच्छे दिन गेले कुठं. मी जळगावला गेलो होतो, तिथले मंत्री, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले मंत्री, त्यांची बातमी वर्तमानपत्रात. अच्छे दिन येणार कधी गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री. अरे तुमच्या पक्षाचे 18 खासदार दिल्लीमध्ये आहेत. ज्या वेळेला सरकार आलं, 18 खासदारांची कुमक घेऊन तुम्ही गेलात आणि सरकार स्थापन केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आश्वासन दिलेलं होतं की 60 दिवसामध्ये आम्ही आरक्षण देतो. मग त्याच्यामध्ये धनगर समाज असेल, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, त्याच्यामध्ये ओबीसी समाज असेल, त्याच्यामध्ये मराठा समाज असेल. आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही एवढी चर्चा केली. पाटबंधारे प्रकल्प 400 पुरे करतो म्हणून तुम्ही सांगितलं. मेक इन इंडियाच्या माध्यमातून या देशामध्ये गुंतवणूक आणण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही या देशातल्या जनतेला आश्वासन दिलं. मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून या राज्यामध्ये गुंतवणूक आणण्याचं आश्वासन फडणवीस साहेब तुम्ही या राज्यातल्या जनतेला दिलं. आज बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या कामामध्ये तुम्ही दिलेलं आश्वासन तुम्हाला पुरं करता आलं नाही. 15 लाख घरं बांधण्याच्या संदर्भातलं आश्वासन तुम्ही दिलेलं होतं. आज शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं. फक्त भूमिपूजन केलं आणि जिथंच्या तिथं थांबलं. त्याच्यातली एक सुद्धा गोष्ट या लोकांना पुरी करता आली नाही. आज शिवसेना सरकारमध्ये बसलेली आहे. ज्या वेळेला दिल्लीचं सरकार झालं, त्यावेळेला दिल्लीच्या सरकारमध्ये जात असताना उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला, काय उद्धवजी सरकारमध्ये सहभागी होणार का? उद्धवजी म्हटले, आमचे 18 खासदार निवडून आले, आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्हाला मानाने घेतलं तर आम्ही जरूर सरकारमध्ये जाऊ, नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू. नंतर मला कळलं की शिवसेना सरकारमध्ये गेली. चौकशी केली, कशी काय गेली? नेताजी दादा त्या शिवसेनेला तिथं जवळजवळ केंद्राच्या सरकारमध्ये जवळजवळ 1 मंत्रीपद दिलं आणि ते अवजड उद्योग खात्यात, ज्याला शेंडा नाही बुडूक आहे, काही लोकांच्या कामाचं नाही. पण समाधानी सन्मानाने बसले. जे महाराष्ट्राचं सरकार निवडून आलं त्यावेळेला हीच परिस्थिती झाली आणि हीच परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर पुन्हा ठाकरे साहेबांना प्रश्न विचारला, तुम्ही सरकारमध्ये जाणार का? पुन्हा ठाकरे साहेबांचं तेच म्हणणं, स्वाभिमान, आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, मानाने आम्हाला जर सालंकृत सगळं करून दिले तर आम्ही जाऊ. 4 फडतूस मंत्रीपद दिली. आज त्याला काही अधिकार नाही. मी जळगावला गेलो, ते वर्तमानपत्रात वाचलं, त्या गुलाबराव पाटलांचं एक स्टेटमेंट होतं की त्यांनी जनतेला प्रश्न विचारला एका सभेत की तुम्ही माझ्याकडून वाघ मारायची अपेक्षा करताय, पण या मुख्यमंत्र्यांनी माझ्या हातामध्ये चिमण्या मारायची बंदूक दिली, आता तुम्ही कशाला माझ्याकडून वाघाची अपेक्षा करताय? आज या राज्यातल्या शिवसेनेच्या कुठल्याही मंत्र्यांना काही अधिकार नाही, पण ते आता निवडणुकीच्यासाठी, मताच्यासाठी इथं येतील, आश्वासनं देतील, खोटं नाटक बोलतील, तुम्हाला मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतील आणि पुन्हा जिल्हा परिषदची सत्ता आमच्या ताब्यामध्ये द्या म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतील. माझं तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगणं आहे, ही लढाई परिवर्तनाची लढाई. ही लढाई परिवर्तनाची, याचा अर्थ फक्त जिल्हा परिषद मध्ये परिवर्तन नाही. जिल्हा परिषद मध्ये आपल्याला बहुमत मिळवायचंच आहे, पण उद्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे. उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि त्याची सुरुवात आता हळूहळू झालेली. 5 राज्यात निवडणुका झाल्या, बिहारमध्ये निवडणुका झाल्या, बंगालमध्ये निवडणुका झाल्या, 5 राज्यात निवडणुका झाल्या. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जे लोकांचा पाठिंबा मिळालेला होता, या 5ही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला नाकारायचं काम त्या राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी केलं. उद्या 5 राज्यामध्ये मतदान होणार आहे. मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो की या देखील 5ही राज्यामध्ये
भारतीय जनता पक्षाला नाकारायचं काम या राज्यातली, या देशातली जनता आणि त्या राज्यातली जनता केल्याच्या शिवाय राहणार नाही. परवा आपल्या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. पदवीधरची निवडणूक झाली नाशिकची. काँग्रेसचे सुधीर तांबे निवडून आले. मराठवाड्याची निवडणूक झाली, मी गेलो होतो प्रचाराला. शिक्षक मतदारसंघाची आमदार विक्रम काळे निवडून आले. तिकडं कोकणामध्ये निवडणूक झाली, तिथं काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीचे बाळाराम पाटील निवडून आले. आज या सगळ्या जागेवर जिथं पदवीधर लोक आहेत, शिकलेली लोक आहेत, ज्यांना थोडंफार राजकारण समजतं, ज्यांना थोडंफार अर्थकारण समजतं, आज ज्यांनी काल 3 वर्षाच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाला खुलेआम पाठिंबा दिला, आज त्याच लोकांचं परिवर्तन, मताचं परिवर्तन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला त्या ठिकाणी नाकारायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं, मी आणि वल्लभ शेठ आम्ही दोघांनी गेले अनेक वर्ष या राज्याच्या राजकारणात काम केलं. ते आमदार होते, मी आमदार होतो. अनेक पद मला मिळाली आणि ही पदं मिळाल्याच्या नंतर माझ्यासारख्याची एक धारणा आहे, तुम्ही आमदार होता तेव्हा तुम्ही एका तालुक्याचे आमदार राहत नाही, तुम्ही राज्याचे आमदार होता. आणि तुम्ही मंत्री ज्या वेळेला होता तेव्हा तुम्ही मंत्री एका जिल्ह्याचे किंवा एका भागाचे मंत्री राहत नाही, तुम्ही अख्ख्या राज्याचे मंत्री होता. प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला विकासाचं काम त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. आणि जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका हे आम्ही एकमेकाची भावंडच त्याच्यामध्ये समजतो. आणि म्हणून जे जे या जुन्नर तालुक्यामध्ये करायचं ते करण्याच्या दृष्टिकोनातून जरी माझ्यासारख्याचा प्रयत्न राज्यामध्ये जरी असला तरी सुद्धा आज जर एखादा प्रस्ताव ग्रामपंचायतीमधून पंचायत समितीमध्ये यायचा असेल, पंचायत समितीमधून जिल्हा परिषद मध्ये यायचा असेल, तिथून सरकारमध्ये जायचं असेल, तरच तुमच्या गावाचं, तरच तुमच्या तालुक्याचं या ठिकाणी काम होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या संस्था आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. अतुल शेठ, एक गोष्ट तुम्हाला या जुन्नर तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण ओझर पासून म्हणजे रांजणगाव पासून तर ओझर पर्यंत जो रस्ता आहे, तो रांजणगाव पासून निघणारा रस्ता कवठे मलटण मार्गे कारखान्यावर येऊन, कारखान्यावरून नागापूरला येऊन, नागापूरहून नारायणगावला येऊन इथून हा रस्ता ओझर पर्यंत जाणार आहे. 10 मीटर रुंदीचा रस्ता, त्याला आणखीन 1 मीटरचा साईड पट्टी, 12 मीटरचा 180 कोटी रुपयाचा रस्ता कालच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. याचा फायदा या जुन्नर तालुक्याला होईल. तुमची मागणी असू द्या नाही तर तुमची मागणी नसू द्या, पण जे काही तुमचं आमचं जे नातं आहे, जी काही तुमची आमची एक बांधिलकी आहे, या जुन्नर तालुक्यातल्या ज्या 14 गावांनी मला या ठिकाणी 15 वर्ष प्रेम केलं, मला निवडून दिलं, आज त्याच गावांमधली काही गावं या नारायणगाव मतदारसंघामध्ये आहेत. गावांचा, भागाचा, एखाद्या पंचायत समितीच्या गटाचा विचार करणारा मी कार्यकर्ता नाही. पण मी तुम्हाला सांगतो, वल्लभ शेठ आणि आम्ही जसे दोघ जण एकमेकांना भावासारखे राहिलो, तसंच या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून येईपर्यंत मी या तालुक्याची सगळी विकासाच्या कामाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही माझ्यासाठी एक करा की या जिल्हा परिषद, या तालुक्यामधल्या जिल्हा परिषदच्या सगळ्या जागा, पंचायत समितीच्या सगळ्या जागा या निवडून आणायचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा. आज अजितदादा ओतूरला आले होते. ओतूरला त्यांनी सांगितलं तुम्ही चांगली कामगिरी करून दाखवा आणि चांगली कामगिरी केल्यानंतर तुम्ही जर 7च्या 7 जागा या तालुक्यामध्ये निवडून आणल्या तर जुन्नर तालुक्याला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सुद्धा मी द्यायला त्या ठिकाणी तयार आहे. ही अजितदादांनी केलेली घोषणा आहे. आणि म्हणून आता जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, आता जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. हा काही फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न नाही, हा काही फक्त कामगारांचा प्रश्न नाही, हा काही फक्त महिलांचा प्रश्न नाही. महिलांनी सुद्धा आता जबाबदारी घेतली पाहिजे की 50% लोकसंख्या ज्या समाजामध्ये महिलांची आहे. तुम्हाला घराचा कारभार करता येतो, म्हणून तुम्हाला गावाचा कारभार, तुम्हाला तालुक्याचा कारभार, तुम्हाला जिल्ह्याचा कारभार करण्यासाठी शरदराव पवारांनी हे 50% महिलांचं आरक्षण आणलं. शरदराव पवारांनी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली. महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेऊन पवार साहेबांनी आयुष्यभर राजकारण केलं.
छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेऊन आयुष्यभर राजकारण केलं. शरद पवार साहेबांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आयुष्यभर राजकारण केलं. या 3 महात्म्यांच्या नंतर या सगळ्या समाजाला सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन पुढे जाण्याची भूमिका जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी भूमिका घेतली, जी शरद पवार साहेबांनी भूमिका घेतली, आज त्या भूमिकेला कुठेतरी सुरुंग लावण्याचं काम होत आहे. आज जाती जातीमध्ये, धर्मामध्ये, भागाभागामध्ये आज स्वतंत्र विदर्भाची भाषा केली जाते, स्वतंत्र पश्चिम महाराष्ट्राची भाषा केली जाते. आज हिंदूच्या विरुद्ध मुस्लिमाला उभं केलं जातं, मुस्लिमाच्या विरुद्ध हिंदूला उभं केलं जातं, बहुजनाच्या विरुद्ध आज ओबीसीला त्या ठिकाणी उभं केलं जातं, आदिवासीच्या विरुद्ध धनगराला उभं केलं जातं, धनगर समाजाच्या विरुद्ध आदिवासीला उभं केलं जातं. आज राजकारणाच्यासाठी जसं मंदिर मस्जिदचा झगडा निर्माण केला आणि या देशामध्ये उभी फूट पाडण्याचं काम या नतद्रष्ट लोकांनी केलं, तेच लोक यांना विकासाच्या कामामध्ये अजिबात स्वारस्य नाही. यांना स्वारस्य जे आहे ते फक्त राजकारणामध्ये स्वारस्य आहे, यांना स्वारस्य जे ते फक्त सत्तेमध्ये स्वारस्य आहे. आणि मी तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आज महाराष्ट्राच्या सरकारने RSSच्या लोकांना घुसवून आपल्या शिक्षणाचं सुद्धा भगवेकरण करायचं काम सुरू केलेलं आहे. इतिहास बदलायला निघालेत हे लोक. उद्या शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये, शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये महात्मा गांधी यांना मान्य नाहीत, यांना पंडित जवाहरलाल नेहरू मान्य नाहीत. ज्यांनी देश उभा केला, ज्यांनी या देशातला माणूस उभा केला, त्याला त्याचं श्रेय द्यायला हे लोक तयार नाहीत. यांची राजकीय भूमिका वेगळी आहे. आणि म्हणून आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये राजकारण जे करायचं आहे ते विकासाचं राजकारण करायचं आहे. आणि हे विकासाचं राजकारण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अतुल बेनकेंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये शरदराव पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार बळकट करण्यासाठी काम करा. आणि राजश्रीताई, प्रीतीताई आणि सोरावणे साहेब यांना तिघांनाही प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती मी आपल्याला करतो. राजश्रीताई बोरकर यांच्याबाबत काही महिलांच्या ह्या बोलक्या प्रतिक्रियाही पाहूयात. रणधुमाळी जिल्हा परिषद निवडणुकांची आज आपण आलो आहोत नारायणगाव वारवाडी या गटामध्ये. नारायणगाव वारवाडी या गटामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, आपला माणूस आपली आघाडी अशी जरी लढत होत असली तरी खरा सामना होतोय तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये. पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राजश्रीताई बोरकर यांना उमेदवारी दिलेली आहे. या गटामध्ये राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. राजश्रीताई बोरकर यांनी जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अतिशय संयमी, शांत, बोलन तसंच काम करणारे हा महिला, त्यामुळे त्यांची लोकप्रियता जास्त आहे. खऱ्या अर्थाने राजश्रीताई बोरकर यांना या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज आपण काही भगिनी आपल्यासोबत असणार आहे. काय त्या भगिनींना वाटतंय, ताईंचं व्हिजन काय आहे, या गटातील मतदारांनी, जनतेने त्यांना निवडून का दिलं जावं हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही महिला आहेत. आपण पाहतोय राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं असल्यामुळे अनेक महिला त्यांना भेटायला येतात. राजश्रीताई बोरकर यांना सामाजिक कामाची भान आहे, बोलतं तसं वागतात, अशाच त्या महिला आहेत. या महिलांनी नारायणगाव गटामध्ये आज चांगल्या प्रकारे एक माहोल तयार केलेला आहे, चांगलं वातावरण आहे. माझ्यासोबत आजी आहेत. आजी, राजश्रीताई बोरकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या आमच्या मुलीप्रमाणे आहेत, त्यांनाच मते द्यावात आणि त्यांनाच निवडून द्यावे अशी ही विनंती. आपण पाहतोय एक आजीबाई आहेत. आजीबाईंना बोरकरताईंचं काम आवडलेलं आहे. त्यांचं मनोगत फार विस्ताराने सांगू शकत नसल्या तरी राजश्रीताई बोरकर ह्या विजयी झाल्या पाहिजेत असं त्यांना वाटतंय. आजीबाई, काय वाटतं तुम्हाला? आम्ही निर्धर बायक आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. राजश्रीताई बोरकर यांच्याबद्दल महिलांना आदर आहे. महिला मन मोकळे त्यांच्याबद्दल बोलत आहेत. माझ्यासोबत इतर काही महिला आहेत. ताई, आपल्याला काय वाटतंय? बोरकर ताई आहेत ना, खूप चांगले आहेत. कुठं लग्नाचा कार्य हे ते गरीब दुबळ्यांना सगळ्यांना समजून घेण्यासाठी खूप चांगलं आहे त्यांचं. जरी कुठं एखादी महिलाचं काहीतरी थोडं वाकडं झालं तर बोरकर ताई लगेच येतात. मग तिथं आल्यावर 4 गोष्टी समजून सांगतात. परत ती मुलगी मग त्यांच्या घरी व्यवस्थित पाठवितात. एवढ्या खूप छान आहेत त्या. राजश्रीताई बोरकर ह्या उत्तम समुपदेशक आहेत.
जर नवरा बायकोचं भांडण झालं तर ते मिटवण्याचं कामही राजश्रीताई बोरकर यांनी केलेलं आहे. इंद्रधनुच्या माध्यमातून राजश्रीताई बोरकर यांनी जुन्नर तालुक्यामध्ये मोठं काम उभं केलेलं आहे. त्याचबरोबर भीमथडी यात्रा असेल, असे अनेक उपक्रम राजश्रीताई बोरकर यांनी महिला वर्गासाठी राबवलेले आहेत. जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी अतिशय आदर्श काम केलेलं आहे. राजश्रीताई बोरकर यांना नारायणगाव वारळवाडी गटामध्ये महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्याचबरोबर राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिल्यामुळे या गटातील सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. माझ्यासोबत एक महिला आहे. या ताईंना काय वाटतंय राजश्रीताईंबद्दल आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल? राजश्रीताई बोरकर यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक गरिबांपर्यंत नेहमीच मदतीचा हात नेला आहे. माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी राजश्रीताई बोरकर यांना बहुमतांनी विजयी करून द्यावा, असं खूप नम्र विनंती आहे. सर्वांनी राजश्रीताईंनाच मतं द्यावीत. राजश्रीताई बोरकर यांनी निराधारांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. ज्येष्ठ मंडळींनाही आधार देण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या गटातील सगळ्याच जनतेला एक आधारवत ठरलेल्या त्या राजश्रीताई बोरकर आहेत. या गटामध्ये आशाताई बुचके यांच्या विरुद्ध त्या कडव्या झुंज देत असल्या तरी या मतदारसंघामध्ये राजश्रीताई बोरकर यांनी काम चांगलं केल्यामुळे त्यांचा विजय सहज होईल असे त्यांचे कार्यकर्ते सांगतायत. पाहूया 21 तारखेला या गटातील मतदार नेमका निर्णय काय घेत आहेत. राजश्रीताई बोरकर यांना नारायणगाव वारळवाडी गटामध्ये महिला वर्गाबरोबरच मतदारांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. त्यांच्या कुटुंबियांना ताईंबद्दल काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. आमच्या आत्यांचं काम एकदम चांगलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की त्या चांगल्या मताने विजयी होणार. राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. सगळ्याच महिलांचाही त्यांना पाठिंबा मिळतोय. काय वाटतं ताईंबद्दल आपल्याला? नाही, त्या निवडून आल्याच पाहिजेत, कारण त्या सगळ्यांना मदत करतात. त्यांनी ही जर साथ मिळाली तर त्यांना आणखी कामं जास्त चांगल्या रीतीने करू शकतील. आपण पाहतोय राजश्रीताई बोरकर यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेवटी पेरलं ते उगवतं. राजश्रीताई बोरकर यांचं काम या गटामध्ये चांगलं राहिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यांना उमेदवारी देऊन एक चांगुलपण केलेलं आहे. या ताईंचं काम चांगलं असल्यामुळे या गटातील मतदारांना वाटतंय की ताई विजयी होणारच. माझ्यासोबत इतरही काही महिला आहेत, आपण विचारूया त्यांना काय वाटतंय ताईंबद्दल. आपण काय सांगाल? आजच्या ज्या निवडणुका वाहू घातलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद गट नारायणगाव येडगाव गटाच्या राजश्रीताई बोरकर आणि पंचायत समितीचा प्रीतीताई कोल्हे, तर मला असं सांगावंसं वाटतं की आमच्या राजूताईचं लहानपणापासून राजकारण हा एक तिचा पिंड झालेला आहे. समाजकार्याची तिला खूप आवड आहे. कारण आम्ही पाहतो नारायणगावात कोणती निवडणूक घेऊ द्या, बाजार समिती असू द्या, खासदारकी असू द्या, आमदारकी असू द्या, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, पहिलं राजूताईला विचारलं जातं. कारण एक नारायणगावचं लहानपणापासून असं नेतृत्व आहे की बाबा ही ह्या निवडणुकीची एक मानकरी आहे. तिला विचारल्याशिवाय कोणती निवडणूक होत नाही. कारण लोकांना माहिती आहे राजूताई समाजकार्य करते, तळागाळापासून लोकांची कामं करते, चांगली कामं करते. तिला लोकांना माहीत आहे का ही एक नारायणगावची कन्या आहे आणि हिला खूप राजकारणाची लहानपणापासून आवड असल्यामुळं ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद पण तिने भोगलेलं आहे. तिने नारायणगावमधली लहानपणापासून कार्यक्रम असू, नारायणगावची यात्रा असू, तिथे पण आम्ही सहभाग घेऊन अगदी हळीमिळीने तिने हा यात्रा पण चांगल्या पार पाडलेल्या आहेत. कोणतंही काम असू समाजकार्याचं, गोरगरिबांचं, प्रत्येक जातीतला माणूस असू, महिला असू, रात्रंदिवस ती त्यांच्यासाठी कष्ट करते. ज्यावेळेस ती जिल्हा परिषदेवर निवडून आली त्यानंतर तिने नारायणगावचा खूप मोठा विकास केला. आजूबाजूच्याही गटांचा चांगलं काम केलं. स्मशानभूमी असो, रस्ते असो, सर्व कामं तिने चांगली केली. नंतर ती ज्यावेळेस तिने एक सावित्राबाई फुले ही चांगली एक संस्था चालवली. आम्हाला ज्यावेळेस नारायणगावमध्ये 1987 साली एकात्मिकास योजनेमधून फंड चालवण्यात आला. आम्ही तो दोघींनी 10 रुपयापासून फंड चालवला. त्याचं रूपांतर एका ग्राहक संस्थेमध्ये झालं. ग्राहक संस्थेचं रूपांतर एका जिजामाता पतपेढीमध्ये झालं. त्या पतपेढीचा आज वृक्ष झालेला आहे आणि गोरगरिबा महिलांना त्या वृक्षापासून पाहिजे तेवढा पैसा मिळतो. कारण 30,000पासून तर 50 लाखापर्यंत राजूताई कर्ज देते. कारण हा विश्वास तिच्यावर सर्व महिलांनी टाकलेला आहे आणि ह्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी. खैरे मॅडम, या गटामध्ये राजश्रीताई बोरकर यांच्या विरोधामध्ये शिवसेनेने आशाताई बुचके यांना उभं केलेलं आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार मकरंद पाटे यांच्या मिसेस सोनालीताई पाटे आहेत. कसं पाहता याकडे आणि तुम्ही काय सांगू शकाल? या तिघींमध्ये
फरक काय सांगाल? जनता बोरकरताईंच्याच पाठीशी कशा उभ्या राहतील काय वाटते? आज सांगावं असं वाटतं का ही एक नारायणगावची कन्या आहे. लहानपणापासून तिने प्रत्येक नारायणगावामध्ये जे आमचे बंधू चुलते काके सर्वजण असल यांना विश्वास आहे का आपण आजचं मतदान राजूताईलाच करावं, कारण राजूताई ही आपल्या गावची कन्या आहे. आशाताई बुचके दुसऱ्या ठिकाणून या ठिकाणी आयात झाल्यात म्हणून मतांवर परिणाम होऊ शकतो? नाही होऊ शकत. म्हणजे आशाताईंचं मतदान वाढेल असं म्हणायचं आपल्याला? नाही, हे मतदान आम्हाला सगळं राष्ट्रवादी पक्षाला राजूताईलाच होईल. मॅडम, या गटामध्ये राजश्रीताई बोरकर यांच्या विरोधामध्ये आशाताई बुचके उभे आहेत. काय सामना कसा होईल काय वाटतं आपल्याला? राजश्रीताई बोरकर ह्या या गटातील स्थानिक आहेत, ह्या नारायणगावच्या कन्या आहेत. आशाताई बुचके दुसऱ्या गटातून या गटामध्ये आलेले आहेत, काय वाटतं आपल्याला? माझं तर म्हणणं होतं की ताईंना पहिल्या वेळेस आम्ही चान्स दिलेला होता. ताईंनी आता वेळेस त्यांना माहीत होतं की राजूताई उभ्या आहेत. ताईंनी ह्यावेळेस आमच्या नारायणगावमधून फॉर्म भरायला नव्हता पाहिजे अशी माझी इच्छा होती. आपण पाहतोय मतदारांना वाटतंय की आशाताई बुचके यांचं काम जरी चांगलं असलं तरी पूर्वी या मतदारसंघातून त्यांना एकदा संधी दिली होती, पुन्हा इतरांना संधी मिळायला हवी. राजेशताई बोरकर व प्रीतीताई कोल्हे ह्या बहुमताने विजयी होऊन येतील ही आम्हाला 100% खात्री आहे. बोरकरबाई आमची माणसं चांगली आहे, प्रीतीताई आमची सुनबाई आहे, त्या चांगलं काम करतात, त्या निवडून येणार आहे. राजश्रीताई बोरकर आणि प्रीतीताई कोल्हे विजय होऊनच येणार. नमस्कार, मी अंजली खैरे, मी नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य आहे. सध्याची ही जी इलेक्शनची धामधुकी चालू आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून माननीय राजश्रीताई बोरकर त्याचप्रमाणे प्रीतीताई कोल्हे नारायणगाव गटातून उभे आहेत. तर मी निश्चित सांगू शकते की सध्या राष्ट्रवादीला खूप चांगलं असं वातावरण आहे आणि त्यांचं पहिल्यापासून कार्य आम्ही पाहत आलेलो आहोत. इंद्रधनुच्या माध्यमातून जिजामाता पतसंस्थेच्या माध्यमातून मी त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि ताई सर्व बाजूने पाहिलं तर नक्कीच या पदासाठी पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी आणि त्या निश्चित निवडून येतील असं मला वाटतं आणि पूर्ण राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा आहे. मी राष्ट्रवादीची शहराध्यक्ष या नात्याने मी त्यांच्या पाठीशी उभी आहे. जिल्हा परिषदला उभे असून आमच्या महिलांचं त्यांचं कामाच्या योगदान आहे. महिला बघली कटकडी असो, आमचा पोळी भाजी असो, रेशन कार्ड, परत त्यांनी गेले 10 वर्ष राष्ट्रवादीसाठी महिलांसाठी खूप काम केलेलं आहे आणि पक्षासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे. आम्ही सर्व महिला वर्ग आणि पुरुष मंडळी, युवा नेतृत्व सगळे त्यांच्या पाठिंब्यासाठी जमलेले आहोत आणि त्यांना सपोर्टिंगसाठी आज सगळेजण सभेला हजर आहोत. नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उपपंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार माननीय राजश्रीताई बोरकर या वारवाडी नारायणगाव या जिल्हा परिषद गटातून उभ्या आहेत. ताईंनी नेहमीच महिलांच्या सबलीकरणासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. महिलांचे कोणतेही कार्य असो, महिलांसाठी कधीही ताई नेहमी धावून येतात. जिल्हा बँकेचाही त्यांनी कारभार सांभाळलेला आहे. ताईंना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तसेच पंचायत समिती वारवाडीसाठी सुशील सोनवणे हा एक उच्च शिक्षित तरुण हा पण राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे. या तरुणांनी शिवशाही स्वयंसेवी संस्था या नावाने संस्था खोलून समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी समाजसेवा केली आहे. तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सौ प्रीतीताई राजेश कोल्हे याही नारायणगाव पंचायत समिती गणातून उभ्या आहेत. याही समाजसेवेसाठी खूप तत्पर असतात. राजश्रीताई असतील, सुशीलदादा असतील किंवा आमची प्रीतीताई असतील, हे तिन्ही जे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत हे नेहमी समाजसेवेसाठी तत्पर असतात आणि राष्ट्रवादी सगळ्यांसाठी नेहमी तत्पर राहील. यांच्या पाठीशी आम्ही सर्व नारायणगावकर, राष्ट्रवादी युवक असेल, सर्व वडीलधारे, ज्येष्ठ मंडळी आणि नारायणगावची सर्व जनता या निवडणुकीत त्यांची खंबीरपणे साथ देणार आहेत. राजश्रीताई बोरकर यांचे नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गट या मतदारसंघासाठी नेमकं काय विजन आहे याबाबत आढावा घेतलाय आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी. पाहूयात सविस्तर. नारायणगाव वारवाडी या गटामध्ये राजश्रीताई बोरकर आणि आशाताई बुचके अशी कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. एक मितभाषी महिला म्हणून त्यांची ओळख आहे. महिलांना आधार देण्याचं काम राजश्रीताई बोरकर यांनी केलेलं आहे. माझ्यासोबत ताई आहेत,
ताईंचं काय व्हिजन आहे, मतदारांनी त्यांना पुन्हा का निवडून दिलं जावं, आपण जाणून घेऊयात. ताई, आपण काय सांगाल? नमस्कार, मी राजश्री बोरकर, जिल्हा परिषद नारायणगाव वारुवाडी गटाची उमेदवार आहे, राष्ट्रवादीची अधिकृत. आणि मी पूर्वी 2002 ते 2007 ह्या काळात नारायणगावमधून जिल्हा परिषदवर निवडून गेले होते. त्या काळात अनेक भरीव कामे मी केलेली आहेत आणि आताही मी उभी आहे. एक विकासाची गंगा घेऊनच मी उभी आहे. अनेक विकासाचे व्हिजन माझ्यासमोर आहेत. त्यात नारायणगावचा विकास असेल, गुंजळवाडी, आर्वी, खोडद, हिवरे, मांजरवाडी, वारुवाडी ह्या सर्व गावांचा विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे, आराखडा माझ्याकडे आहे. यांची भौगोलिक रचना, इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत हेही याची मला पूर्ण जाण आहे, कारण मी 24 तास ह्या लोकांमध्ये राहिलेली आहे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहे. त्यांच्या मूलभूत गरजा काय आहे, प्रत्येक कुटुंबाच्या समस्या काय आहे याचाही मी आढावा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे मी इथून पुढे माझी राजकीय वाटचाल करणार आहे आणि सामाजिक वाटचालही करणार आहे. काही लोक फक्त राजकारणापुरते इलेक्शनमध्ये उभे राहतात, पण तसं माझं काही नाही आहे. तुमच्या समोर आशाताई बुचके आणि सोनाली पाटे या दोन भगिनी आहेत. तुम्ही यातलं ॲनालिसिस किंवा यातला फरक काय सांगाल? मतदारांनी तुम्हालाच निवडून का दिलं जावं? माझ्यासमोर कोण उभा आहे हे मी पाहत नाही, पण मी एक राष्ट्रवादीची उमेदवार आहे आणि मी इलेक्शनमध्ये उभी आहे. मी अनेक विकासाची कामे येथे केलेली आहेत. सामाजिक कार्य माझं 1985 पासून चालू आहे. मी इथली स्थानिक उमेदवार आहे. माझं शिक्षण M.Com पर्यंत झालेलं आहे. त्यामुळं लोकांनी नक्कीच माझा विचार करणार आहेत याची मला गॅरंटी आहे. म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे. बोरकरताई, आशाताई बुचके यांना या मतदारसंघामधून मतदारांनी एकदा निवडून दिलं होतं, पुन्हा त्यांनी या मतदारसंघात येण्यापेक्षा त्याच मतदारसंघात थांबायला पाहिजे होतं, असं कार्यकर्ते खाजगीत कुजबुजतात. आपल्याला काय वाटते? ते खाजगीत कुजबुजत असतील आणि ते खरंही असेल त्याची मी हे घेतलेली नाही आहे, म्हणजे कोण काय कुजबुजतं याची मी दखल घेतली नाही आहे. कारण लोक माझ्या पाठीमागं उभी आहे, कारण मी स्थानिक उमेदवार आहे आणि ह्या मतदारसंघात मी अनेक कामं केलेली आहे. त्यामुळे लोकांचा मला पाठिंबा आहे याची मला गॅरंटी आहे. माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. त्यांचे सगळे चिरंजीव प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. आपण काय सांगाल? अतुल बेनके असेल, अमित बेनके असेल, हे अगदी हिरारीने माझ्या प्रचारात सहभागी झालेले आहे. कारण बेनके साहेबांना पूर्वीपासून समर्थपणे मी साथ दिलेली आहे आणि त्यांच्या आमदारकीच्या अनेक इलेक्शनमध्ये मी जीवाचं रान केलेलं आहे हे त्यांना जाणीव आहे. त्यामुळे ते मला दोघंही मावशी म्हणतात, आईची बहीण म्हणतात धाकटी. त्यामुळे ते माझा प्रचार अगदी कसोशीने करत आहे आणि त्यांना इतके ते वाटतंय की आपली मावशी निवडून आलीच पाहिजे. ताई, तुमच्या भविष्य काळामधलं व्हिजन काय असणार आहे? या मतदारसंघातले प्रश्न तुम्ही प्रथम कुठले मार्गी लावणार आहे? ह्या मतदारसंघातले प्रश्न म्हणजे वाड्या वस्त्यावरचे काही रोड राहिलेले आहेत, ते पूर्ण झालेले नाही आहेत. ते पूर्ण करण्याचे काम मी करणार आहे. पुन्हा विजेची कनेक्शन ही वाड्या वस्त्यांपर्यंत काही ठिकाणी अंधारात आहे. रात्री आम्ही प्रचाराला जातो, त्याच्या आधीही मी लोकांना भेटायला जायची. सातत्याने मी पद असो किंवा नसो, मी सातत्याने लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे ते वीज, रस्ता, पाणी ह्या मूलभूत गरजा देणारच आहे. शिवाय आपली मीना नदी आहे, तिचं गतवैभव पूर्ण प्राप्त करून देण्याचं काम मी करणार आहे. तरुणांचे रोजंदारीचे प्रश्न आहेत, तरुणांचे नोकरीचे प्रश्न आहे, त्यालाही मी हात घालणार आहे. आणि एक सुजलाम सुफलाम मतदारसंघ म्हणून नारायणगाव वारुवाडी गट हा तयार होणार आहे, हे माझं विजन आहे. राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. बोलतात तसंच वागतात, असं त्यांनी करून दाखवलेलं आहे. एक संयमी महिला, एक शांत महिला, ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळात आश्वासनं दिली जातात ती पाळणारी एक महिला आहे. पाहूया ह्या 21 तारखेला या गटातील मतदार ताईंच्या पाठीशी किती संख्येने उभे राहतात. कॅमेरामन लक्ष्मण दातखेडेसह सुरेश वाणी, आपला आवाज, नारायणगाव.